नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये जे अल्जेब्रा म्हणजेच M1 हा जो विषय आहे त्यातलं जे पहिलं प्रकरण आहे त्याच्यामधला जो भाग आहे एक सामायिक समीकरणे सोडवणे हे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण एकंदरीत 4 उदाहरणे पाहणार आहोत। दोन्ही सहगुणक सारखे नाहीत, तिसरं अपूर्णांकाचं उदाहरण आहे आणि चौथं एकदा बेरीज एकदा वजाबाकीचं उदाहरण आहे। असे 4 उदाहरणांपैकीच उदाहरणे परीक्षेला विचारले जातात, म्हणून आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर ही 4ही उदाहरणे आपल्याला निश्चितपणे समजतील। पहिलं उदाहरण इथे या फलकावरती लिहिलं आहे, आपण पाहू शकता। त्यामध्ये पहिलं जे समीकरण आहे 3a + 5b बरोबर 26 आणि दुसरं समीकरण आहे a + 5b बरोबर 22। या समीकरणाचे नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की b चा सहगुणक हा समान आहे। इथे b चा सहगुणक 5 आहे, इथे सुद्धा b चा सहगुणक 5 आहे। ज्या वेळेस एक सामायिक समीकरणामध्ये a अथवा b चा सहगुणक समान असेल तेव्हा पुन्हा सहगुणक समान करण्याची आवश्यकता नाही। एक सामायिक समीकरण म्हणजे काय तर त्यामध्ये असणारे जे दोन चल आहे म्हणजेच अक्षर त्यांची किंमत शोधणे असे आहे। या समीकरणांमध्ये a आणि b हे दोन चले आहेत, तर त्यांची आपल्याला किंमत शोधायची असेल तर a अथवा b यापैकी एका अक्षराचं म्हणजेच एका चलाचं सहगुणक समान करणं आवश्यक असतं। परंतु जर a अथवा b या चलाचं सहगुणक अगोदरच समान दिलं असेल तर पुन्हा समान करण्याची आवश्यकता नाही। इथे b या चलाचं सहगुणक आपल्याला समान दिसत आहे, दोन्हीकडे 5 अंक आहे, परंतु इथे पण 5 अधिक आहे, इथे पण 5 अधिक आहे। जर आपल्याला हा सहगुणक कॅन्सल करायचा असेल तर यातील एक कोणतं तरी वजा होणं आवश्यक आहे, म्हणजेच त्याचं चिन्ह बदलणं आवश्यक आहे। म्हणून या दोन्हीपैकी एका समीकरणाचे आपण चिन्ह बदलूया। मी ही प्रक्रिया दाखवतो, आपण नीट पहा। प्रथम हे पहिलं समीकरण दिलं आहे, याला आपण म्हणूयात समीकरण क्रमांक 1। याला आपण म्हणूयात समीकरण क्रमांक 2। या दोन्ही समीकरणांमध्ये b या चलाचा सहगुणक समान आहे, परंतु चिन्ह बदलणं आवश्यक आहे, कारण बेरीज केली तर हे दोघांची बेरीज होईल, आपल्याला यातला एक कॅन्सल करणं आवश्यक आहे। म्हणून आपण समीकरण 1 मधून समीकरण 2 वजा करू। नेहमीच लक्षात ठेवायचं, मोठ्या समीकरणामधून लहान समीकरण वजा करायचं म्हणजे जास्त क्लिष्टता होत नाही। वजा करू म्हणजे जे वजा करायचं आहे त्यांचे चिन्ह बदलायचे हे लक्षात ठेवायचं। इथे a ला काहीच चिन्ह नाहीये म्हणजे अधिक आहे, ते बदलून वजा होईल। ह्या 5b चं चिन्ह सुद्धा बदलून वजा होईल आणि या 22 ला पण अधिक चिन्ह होतं ते बदलून वजा होईल। आता काय होईल, अधिक b ला 5b अधिक 5b ला वजा 5b कॅन्सल होतील। आता इथे 3a मधून हा 1a जर वजा केला तर 2a शिल्लक राहतील आणि 26 मधून 22 वजा केले तर 4 शिल्लक। ह्या 2 ने उजव्या बाजूला गेल्यानंतर भागावं लागेल, कारण इथे गुणला आहे, मग 2 उत्तर
ए ची किंमत मिळाली, आता बी ची किंमत हवी आहे. मग ही किंमत कोणत्याही एका समीकरणात भरायची. पहिल्याच समीकरणात भरायला पाहिजे असं काही नाही, कोणत्याही एका सोप्या. आपल्याला दुसरं समीकरण सोपं दिसतं आहे, मग त्यामध्ये ए ची किंमत भरू. नेहमी किंमत कंसात भरायची आहे. मी 1 मिनिटात हे उदाहरण समजून सांगतो, लगेच आपण दुसऱ्या उदाहरणाकडे जाणार आहोत. दोन्ही समीकरणाचं निरीक्षण केलं, असं लक्षात आलं बी चा सहगुणक समान आहे, म्हणून सहगुणक समान आपण केला नाही. फक्त दोघांचं चिन्ह अधिक होतं, एकाच बदलण्यासाठी आपण एका समीकरणाचे चिन्ह बदलले. ए ची किंमत मिळाली, दुसऱ्या समीकरणात टाकली, कारण ते सोपं वाटतं आहे जरा. ए ची किंमत भरली ए च्या जागेवर, हे 2 पलीकडे गेल्यावर वजा केले, 22 मधून 2 गेले 20, 5 ने भागलं, बी ची किंमत आली 4. मित्रांनो, आता आपण दुसरं उदाहरण पाहणार आहोत. या उदाहरणामध्ये एक्स आणि वाय हे 2 चल आहेत आणि दोन्ही चलाचा सहगुणक हा सारखा नाही. पाहूया. याला म्हणूयात समीकरण क्रमांक 1. याला म्हणूयात समीकरण क्रमांक 2. याचं निरीक्षण केलं तर पहिल्या समीकरणातील x चा सहगुणक 1 आहे, y चा सहगुणक 7 आहे. दुसऱ्यामध्ये x चा सहगुणक 3 आहे आणि y चा -2 आहे. म्हणजे x अथवा y यांचे सहगुणक सारखे नाहीत. मग ते सारखे केले पाहिजेत. कसे करायचे? तर समीकरण 1 ला 3 ने गुणायचे आणि समीकरण 2 ला 1 ने गुणायचे. असं केलं तर x चा सहगुणक सारखा होईल. x चाच केला पाहिजे असं काही नाही, y चा सहगुणक सारखा केला तरी चालणार आहे. आपल्याला जो योग्य आहे तो आपण सहगुणक समान करू शकतो. आपण आता x चा सहगुणक समान करूया. ह्या 3 ने x ला गुणलं 3x, 3 ने 7 ला गुणलं 21y, 3 10 30. याला म्हणायचं आहे समीकरण क्रमांक 3. आता पुढे समीकरण क्रमांक 2 ला 1 ने गुणायचं. 1 ने गुणला तर तेच उत्तर येणार आहे. म्हणून फक्त समीकरण क्रमांक 1 ला 3 ने गुणलं तरी काही हरकत नाही. आता आपण तुलना करू समीकरण 2 आणि समीकरण 3 ची. तर इथे आपल्याला दिसतं आहे समीकरण तिसरं थोडा मोठा आहे म्हणून आपण ते अगोदर लिहू आणि समीकरण दुसरं थोडं लहान आहे म्हणून समीकरण 3 मधून 2 वजा करू. वजा का करायचे? कारण एकाचं आपल्याला चिन्ह बदलायचं आहे. आता जर पाहिलं तुम्ही तर समीकरण 2
आणि समीकरण 3 याच्यामध्ये x या चलाचे सहगुणक समान आहेत, फक्त चिन्ह बदलायचे आहे. हे 3 चं वजा होईल, हे बदलून अधिक होईल, हे वजा होईल. चिन्ह बदलणे म्हणजेच वजा करणे. इथे 3x ला 3x जाते, कारण वरती 3x चा अधिक आहे चिन्ह, खाली वजा आहे. इथे 21 आणि 2 यांची बेरीज होऊन 23 उत्तर येईल. याचं कारण असं आहे दोन्ही अधिक आहे. इथे 30 मधून 7 वजा केले 23 येते. तेवीस भागिले 23 म्हणून y चं उत्तर आलं आहे 1. y चं मूल्य आलं आहे 1. ही किंमत कोणत्याही एका समीकरणात भरायची, हे मला सोपं दिसतंय. समीकरण क्रमांक 1 याच्यामध्ये भरू. y ची किंमत भरत असताना बघा मी कंसात भरली आहे, हे खूप महत्वाचं आहे. 7 आणि y यांच्यात गुणिलेचं चिन्ह आहे. 7 एके 7, हे अधिक 7 पलीकडे गेल्यावर वजा 7, x ची किंमत आली आहे 3. अशा पद्धतीने x ची किंमत 3 आली आहे आणि y ची किंमत 1 आली आहे. मित्रांनो, आता तिसरं उदाहरण तुम्हाला फळ्यावरती दिसेल. हे उदाहरण अपूर्णांकाचं आहे. विद्यार्थ्यांना जरा अपूर्णांकाचं उदाहरण हे थोडंसं अवघड वाटतं. खरं तर अवघड कोणतीच गोष्ट नाही मित्रांनो. गणित हा अतिशय सोपा आणि छान विषय आहे. पण मग आता आपण अतिशय सोप्या पद्धतीने हे अपूर्णांकाचं उदाहरण कसं सोडवतात ते पाहू. प्रथमतः पहिलं समीकरण पाहू. इथे जर पाहिलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल, मी समीकरण लिहिताना एक गोष्ट केली, त्या y च्या खाली 1 लिहिलं, कारण तिथे काही छेद नव्हतं. म्हणजे अपूर्णांकामध्ये जो 2 गोष्टी असतात त्याला अंश म्हणतो आणि याला छेद म्हणतो. छेद नसेल तर तिथे आपण 1 ही संख्या घ्यायची असते. आता आपल्याकडे छेद कोणते कोणते आहेत पाहू. 3 1 3 यांचा लसावी 3 एके 3 होतो. म्हणजे लसावी किती आला आहे 3 आला. ह्या 3 ला 3 ने भागलं की 1 उत्तर येईल, 1 ने भागलं की 3 उत्तर येईल. ते इथे लिहिले. परत एकदा सांगतो, हे खूप सोपं आहे. लसावी काढला 3 एके 3, ह्या लसावीला म्हणजे 3 ला ह्या छेदाने भागलं 1 उत्तर आलं, 1 ने भागलं 3 उत्तर आलं, 3 ने भागलं 1 उत्तर आलं. मग ह्या खालच्या संख्येने वरती गुणायचंय. 1 एके 1, 1 x, 3 एके 3 म्हणजे 3y आणि 10 एके 10. आपल्याला समीकरण मिळालं. इथे अपूर्णांक सगळा गेला. आता दुसऱ्या समीकरणात पाहू. इथे 4 आणि 1 आहे, त्यामुळे लसावी येणार आहे 4 एके 4. ह्या लसावीला म्हणजे 4 ला 1 ने भागलं की 4 उत्तर येईल आणि 4 ने भागलं की 1 उत्तर येईल. खालच्या संख्येने वरती गुणायचं. 4 दुने 8, 1 एके 1 आणि 11 एके 11 झालं. समीकरण क्रमांक 2 मिळालं. आता समीकरण क्रमांक 1 चा सहगुणक 1 आणि 3 आहे आणि 2 चे 8 आणि 1 आहे. मग आपल्याला सहगुणक समान करणं आवश्यक आहे.
म्हणून समीकरण क्रमांक 1 ला कितीने गुणायचं आहे? 8. म्हणजे दोघांचे सहगुणक सारखे होते. ह्या 8 ने x ला गुणलं की 8x येईल, 3 ला गुणलं की 8 त्रिक 24y येईल, 10 ला गुणलं की 80 येईल. याला म्हणायचं समीकरण क्रमांक 3, कारण 1 आणि 2 आपल्याकडे अगोदरच मिळाले आहे. समीकरण 2 आणि 3 यांची तुलना करता त्यांचं x चं सहगुणक आपल्याला समान दिसतो आहे. मग आता वजाबाकी करायची आहे. हे तुलनेने मोठं दिसत आहे, म्हणून 3 मधून 2 वजा करू. समीकरण 3 वजा 2, किंवा तुम्ही असं वाक्य लिहिलं समीकरण 3 मधून समीकरण 2 वजा करू तरी चालणार आहे. हे लिहिणं खूप आवश्यक आहे. समीकरण 3 पहिल्यांदा पाहू. आता समीकरण 2 8x अधिक y बरोबर 8. वजा करायचं म्हणजेच जे वजा करायचे त्याचे चिन्ह बदलायचे. हे वजा केलं, हे अधिकचे वजा केलं, हे पण इथे हे जाणार. 24y मधून 1y गेला 23y. 80 मधून 11 वजा केले 69. y ला y ची किंमत काढण्यासाठी या 23 ने भागलं. 23 त्रिक 69. मला कसं पटकन कळलं हे त्रिक ते इथे 3 त्रिक 9 म्हणजे 23 त्रिक 69. आणि म्हणून y ची किंमत आली आहे 3. ही कोणत्याही एका सोप्या समीकरणात भरायची. पहिल्यात भरली तरी चालेल. इथे y ची किंमत भरत असताना मी कंसात भरली आहे. 3 ला 3 ने गुणाकार केला म्हणून त्याच्या खाली अंडरलाईन केली आहे. 3 त्रिक 9. हे 9 पलीकडे गेल्यावर वजा केले आहे. x ची किंमत आली आहे 1. x ची किंमत आली आहे 1 आणि y ची किंमत आली आहे 3. मित्रांनो, नेहमी चौकोनामध्ये या किमती लिहायच्या आहेत. म्हणजे कधी कधी परीक्षक फक्त ह्याच किमती वाचेल आणि तुम्हाला मार्क देऊन टाकेल. मित्रांनो, हे पुढचं उदाहरण आहे. यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल x आणि y यापैकी कोणत्याही चलाचा सहगुणक समान करता येणार नाही. याचं कारण असतं, जर करायचं ठरवलं गुणाकाराच्या साहाय्याने तर या समीकरण क्रमांक 1 ला 101 ने गुणावं लागेल आणि या समीकरण 2 ला 99 ने गुणावं लागेल, जे की थोडंसं क्लिष्ट होणार आहे. परंतु या समीकरणात निरीक्षण करत असताना आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येणार आहे की सहगुणकांची अदलाबदल झाली आहे. इथे जर पाहिलं तर x चा सहगुणक 99 आहे, y चा 101 आहे. इथे x चा 101 आहे, y चा 99 आहे. अशा वेळेस एकदा बेरीज एकदा वजाबाकी या पद्धतीने हे समीकरण सोडवतात. मग एकदा बेरीज एकदा वजाबाकी या पद्धतीचा उपयोग कधी करायचा, तर जेव्हा x अथवा y यांच्या सहगुणकांची अदलाबदल झाली असेल तर एकदा बेरीज एकदा वजाबाकी या पद्धतीचा उपयोग करायचा. आता आपण पाहूया. ह्याला म्हणूया समीकरण क्रमांक 1.
याला म्हणूया समीकरण क्रमांक 2. आता समीकरण क्रमांक 1 आणि समीकरण क्रमांक 2 यामध्ये मोठं आपल्याला समीकरण क्रमांक 2 दिसत आहे, म्हणून समीकरण क्रमांक 2 मध्ये 1 मिळवू आणि 2 मधून 1 वजा करू. चार भाग करून आपण हे सोडूया. समीकरण 2 मध्ये 1 मिळवू. एकशे 1 मध्ये 99 जर मिळवले तर 200 उत्तर येईल. इथे पण 200च येईल आणि इथे 1000 येईल. या दोघांची बेरीज म्हणजे 501 आणि 490 यामध्ये 200 आपण कॉमन काढू शकतो. मग जे कॉमन काढायचे त्याने भागायचं आहे सर्वांना. इथे 200 ने भागलं तर फक्त x राहील, इथे भागलं तर y राहील आणि 2×5 = 10. ह्याला म्हणायचं आहे समीकरण क्रमांक 3. ह्या 200 ने इथे भागलं, इथे भागलं, इथे पण भागलं तर आपल्याला तिसरं समीकरण. आता चौथं समीकरण मिळवण्यासाठी 2 मधून 1 वजा करायचा आहे. वजा करायचं म्हणजे चिन्ह बदलायचे आहे. हे 99 चं वजा होईल, हे पण वजा होईल, हे पण वजा होईल. आता 101 मधून 99 गेले तर 2 उत्तर येईल पण चिन्ह अधिक येईल. इथे पण 101 मधून 99 गेले तर 2 उत्तर येईल पण मोठ्याचं चिन्ह द्यायचं आहे. आणि इथे 501 मधून 499 वजा केले तरी 2च उत्तर येणार आहे. मोठ्याचं चिन्ह म्हणून अधिक. नेहमी वजाबाकीमध्ये 1 + 1 वजा असेल तर मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे म्हणून +2 राहते. इथे 2 कॉमन येते. x + y = b आणि याला म्हणायचं समीकरण 4. आता समीकरण 3 आणि समीकरण 4 यांची बेरीज जरी केली तरी y मधून y जाते म्हणून आपण समीकरण 3 आणि 4 यांची बेरीज करू. समीकरण 3 x + y = 5. समीकरण 4 आहे x + y = 1. ह्यांची बेरीज करताना y ला y जात. x आणि x मिळून 2x 6. x = 3. आता ही x ची किंमत कोणत्याही एका समीकरणात तर आपल्याला हे वरचे समीकरण तर थोडे मोठे दिसतात. हे तिसरं आणि चौथं लहान आहे त्यातलं हे अधिकचे याच्यात टाकू. समीकरण 3 मध्ये होईल. मी 1 मिनिटात पुन्हा समजून सांगतो. जर x आणि y यांचे सहगुणक अदलाबदल करून आलेले असतील तर या पद्धतीचा उपयोग करावा. या पद्धतीला एकदा बेरीज एकदा वजाबाकी असं म्हणायचं आहे. यामध्ये जर पाहिलं तर समीकरण 2 थोडं इथली संख्या मोठी दिसते आपल्याला x च्या सहगुणकाची म्हणून 2 मध्ये 1 मिळवलं आणि 2 मधून 1 वजा केलं
2 मध्ये 1 मिळवलं तर ह्या दोघांची बेरीज केली 200, 200x 200y 1000. 200 कॉमन काढले म्हणजे ह्या तिघांना 200 ने भागायचं आहे. इथे x येईल, इथं y येईल आणि इथं 2×10. ह्या नवीन समीकरणाला 3 म्हणतात. आता इथं वजाबाकी करायची. वजाबाकी करताना ह्या दोघांचे म्हणजे ह्या सर्व पदांची चिन्ह बदलायचे आहे. 101 मधून 99 गेले 2x वजा 2y. वजा 2y का आलं? कारण मोठ्याचं चिन्ह द्यायचं. इथे 2 कॉमन काढले x वजा y बरोबर 1. पुन्हा या दोघांची बेरीज केली तर अधिक y ला वजा y जातील. 2x बरोबर 6, x बरोबर 2×6. ही किंमत समीकरण 3 मध्ये भरली तर y ची किंमत आली 2. मित्रांनो, हेच उदाहरण तुम्ही न बघता 2 वेळा सोडवलं ना, निश्चितपणे असली कोणतीही उदाहरणं तुम्हाला सोडवता येतील.